सासरच्या मंडळींकडून विवाहितेला माहेरवरून 25 लाख रुपये मागणीसाठी मानसिक व शारीरिक छळ करून जीवे मारण्याची धमकी देण्याची तक्रार नांदुरा पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे। भारती सागर ढोले राहणार सहयोगनगर नांदुरा यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की माझे पती सागर महादेव ढोले, सासू श्रीमती मालू महादेव ढोले, जेठानी सौ निकिता विशाल ढोले, जेठ विशाल महादेव ढोले सर्व राहणार नांदुरा, सौ स्मिता ज्ञानेश्वर कुकडे राहणार राणेगाव तालुका तेल्हारा, वंदना शिवाजी माळी राहणार झाडेगाव, दीपक भाकरे राहणार कंडारी, भावना प्रतीक राऊत, रवींद्र मुरलीधर जुनारे या सर्वांनी संगनमत करून बाहेर काढून दुकान घेण्यासाठी 25 लाख रुपये किंवा वडिलांचे दुकान तिच्या नावावर करून दे या कारणावरून 1.5 वर्षांपासून शारीरिक व मानसिक त्रास देत आहे। तसेच पैसे न आणल्यास गळा दाबून मारून टाकण्याची धमकी सुद्धा सासरच्या मंडळींकडून देण्यात येत आहे। तक्रारीविरुद्ध नांदुरा पोलिसांनी वरील सर्व 9 आरोपींविरुद्ध कलम 498 व 323, 506 भारतीय दंडविधानानुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास नांदुरा पोलीस करत आहेत। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, शेगाव। दिनांक 2 ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन नांदुरा येथे एक महिला ज्या नांदुरामध्ये राहतात सवे कॉलनीमध्ये, ज्यांचं नाव ढोले आहे, त्यांनी तक्रार दिली की त्यांचे पती, त्यांचे सासू सासरे, जेठानी, जेठ, नणंद, देर यांनी त्यांना माहेरून 25 लाख रुपये हुंडा आण, एक मोटरसायकल आण, गाडी आण यासाठी त्यांना हुंड्याची मागणी केली। तसेच जर हुंडा आणणार नाही म्हणून त्यांना शारीरिक इजा केली, मारहाण केली। अशा ढोले यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन नांदुरा येथे 498, 323, 504, 506, 34 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। 498च्या गुन्ह्यामध्ये एका पीडित महिलेला सासू सासऱ्यांनी आणि तिच्या सासरवाडीच्या मंडळींनी त्रास दिलेला आहे, त्यामुळे सदर गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता गुन्ह्याचा तपास हा पोलीस स्टेशन नांदुरा करीत आहे। लवकरच आरोपीला अटक करून कायदेशीर कारवाई केली जाते।